मालाड रेल्वे स्टेशन येथील नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती. 3 फेरीवाल्यांच्या विरोधात रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल. रेल्वेच्या जागेवर नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. पुण्याच्या भोर मांढरदेवी मार्गावर अंबाडे गावाच्या हद्दीत भरधाव कारचा अपघात. रस्ता सोडून कार थेट 10 फूट खोल असणाऱ्या कठड्याला जाऊन धडकल्याने अपघात. घटनेत कारमधील 2 जण जखमी. वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने दोघांचे जीव वाचले. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या पिरंगुट घाटात भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने जीवितहानी नाही. कारचं मोठं नुकसान. क्रेनच्या साहाय्यानं कार दरीतून बाहेर काढण्यात आली आहे. कोल्हापुरात बीटेकच्या विद्यार्थ्याकडे सापडलाय 10 लाखांचा एमडी ड्रग्ज गांजा. राजारामपुरी पोलिसांकडून दोघांना अटक. 12.5 लाखांचा मुद्देमालही जप्त. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत धमकी. निवृत्त आरबीआय अधिकाऱ्याला 1 कोटी 10 लाखांचा ऑनलाईन गंडा. अंधेरी पूर्व परिसरात निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक. अटक करण्याची धमकी देत आरोपीनं पैसे उकळले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. नाशिक रोड परिसरातील सद्गुरू नगर येथे बंद घरात चोरी. कुटुंब लग्नानिमित्त बाहेरगावी गेलं असताना घराचं कुलूप तोडून चोरी. सोने चांदीसह काही वस्तू चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती. अस्वलाच्या हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा जखमी. गोंदियाच्या देवरी वनपरिक्षेत्रातील मसूर भावडा येथील घटना. वडिलांसोबत मोहपूल वेचायला गेला असताना अस्वलाचा हल्ला तर वडिलांनी प्रसंगावधान दाखवत अस्वलाच्या तावडीतून सोडवल्याने वाचला मुलाचा जीव. गुढीपाडव्यापूर्वी साखर हारांची लगबग. उत्पादन खर्च वाढल्यानं साखर गाठींच्या हारांच्या किमतीत सुमारे 40% वाढ. बाजारात 20 ते 700 रुपयांपर्यंतचे हार विक्रीसाठी दाखल. नाशिक शहरात सुरू असलेल्या खोदकामांना महापालिका आयुक्तांकडून डेडलाईन. शहरात 28 रस्त्यांचं खोदकाम सुरू. कुंभमेळ्याचं काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन स्तरावर वेग. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता महागणार. 1 एप्रिलपासून टोलच्या वार्षिक पासमध्ये 75 रुपयांची दरवाढ. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत भरणार शाळा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अहिल्यानगरच्या चास येथील बापूसाहेब रतन गायकवाड यांचा यूपीएससी परीक्षेत 561वा क्रमांक. मिळवलेल्या यशानंतर गावातून भव्य मिरवणूक काढत केला सत्कार. उन्हामुळे पाण्याची वेगानं वाफ. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा 60.37%वर. तर यावर्षी पाऊस लांबण्याचा हवामान विभागाचा अंदाज. जलसंपदा विभागासमोर पुढील 4 महिने पाणी पुरवठ्याचं आव्हान. गोंदियाच्या वडेगाव येथे जंगली हत्तींचा 4 दिवसांपासून धुमाकूळ. शेतातील पाईपलाईन आणि मका पिकाचं मोठं नुकसान. शासकीय हमीभावानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला. फ्युएल सरचार्ज लावणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 199 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू करणार. गुढीपाडव्याला अयोध्येत श्रीराम यंत्राची स्थापना. राम मंदिराच्या 3ऱ्या मजल्यावर असलेल्या गर्भगृहात श्रीराम यंत्राची विधिवत स्थापना केली जाणार. विधीसाठी देशभरातून 51 विद्वान पंडितांना बोलावण्यात आलं असून 9 कुंडीय हवन आणि विशेष पूजेचंही आयोजन करण्यात आलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.